पाहता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अशी चटपटीत मसाला कैरीची आज आपण रेसिपी बनवणार आहेत। तर बघा, ही कैरी अगदी मसालेदार, आंबट, गोड, तिखट आणि मसालेदार झाली आहे। तर ही जी कैरी आहे ना, ती तुम्ही कुठे प्रवासाला जर जात असाल तर नेऊ शकता, किंवा जर मुखवास म्हणून खायचं असेल ना, तर तुम्ही ही कैरी नक्कीच खाऊ शकता। नमस्कार, मी प्रिया। सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण चटपटीत आंबट गोड तिखट मसाला कैरी कशी बनवायची ते बघणार आहेत। आता बघा, बाजारामध्ये भरपूर प्रमाणात कैरी आली आहे, पण काही दिवसानंतर कैरी येणं बंद होतं। तर हीच कैरी अगदी वर्षभर साठवून ठेवायची असेल तर ही रेसिपी अतिशय उत्तम आहे। तर तुम्ही सुद्धा अशी ही मसाला कैरीची रेसिपी एक वेळेस नक्की करून पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता बघा, मसाला कैरी बनवण्यासाठी आपण इथे 4 कैऱ्या घेतल्या आहेत। आता या ज्या कैऱ्या आहेत ना, अतिशय जास्त आंबट नाहीत। कैरी आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर बघा, कैरीवर बरीचशी धूळ असते आणि कैरीला चीक सुद्धा असतो, तर तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर या 4ही कैऱ्या मी अशा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतर आपल्याला कॉटनच्या कपड्याने त्या पुसून घ्यायच्या आहेत। आता बघा, तुमच्याकडे अजून जास्त प्रमाणात जर कैरी असेल ना, तर तुम्ही तेवढ्याची बनवू शकता। इथे माझ्याकडे 4 कैरी आहेत, म्हणून तेवढ्याचीच मी मसाला कैरी बनवत आहे। आता कैरी स्वच्छ धुवून झाली, एक सुती कॉटनचा कपडा घ्यायचा, त्याने या कैऱ्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत। याचं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे। कॉटनच्या कपड्याने चांगलं स्वच्छ पुसून घ्यायचं। आणि आता बघा, कैरी आपण चांगली स्वच्छ पुसून घेतली। आता यावरचा जो चिकाचा भाग आहे ना, म्हणजे वरचं जे देठ आहे ना, ते आपल्याला काढून टाकायचं आहे। तर बाकी सर्व कैऱ्यांचं असंच आपण देठ काढून टाकूयात। आता बघा, कैरीचं देठ काढून झालं की कैरीवरची जी साल आहे ना, ती आपल्याला काढून टाकायची आहे। तुम्ही हवं तर अशी साल राहू दिली तरी काही हरकत नाही, पण मी ही जी साल आहे ना, ती काढून टाकणार आहे। अगदी पातळ अशी आपल्याला याची साल काढून टाकायची आहे। तर 4ही कैरीची आपण साल अशी काढून टाकूयात। या अगोदर सुद्धा आपण कैरीच्या भरपूर साऱ्या वेगवेगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। तर त्यामध्ये मी जी कैरीची वडी केली होती ना, त्या रेसिपीला भरपूर साऱ्या लोकांनी खूप छान असा मला प्रतिसाद दिला आहे। तर ही सुद्धा रेसिपी नक्कीच तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर आवडली असेल ना, तर प्लीज एक कमेंट करून नक्की सांगा। आता बघा, 4ही कैऱ्यांची आपण साल अशी काढून घेतली। आता ही कैरी आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे। तर कैरीची मधोमध आपल्याला फोड करून घ्यायची आणि मध्ये जी कोय आहे ना, ती आपल्याला काढून टाकायची आहे। तर इथे जी कैरी आहे ती जास्त आपली निब्बर झाली नाही, म्हणजेच यामध्ये जे बी आहे ना, ते थोडंसं कोवळं आहे, त्याची कोय बनली नाही। तर हे बी आपल्याला काढून टाकायचं आहे। तर बाकीच्या कैऱ्यांचं सुद्धा आपण असंच कट करून घेऊयात आणि बी काढून घेऊयात। आता कैरी आपण पातळ स्लाइडमध्ये कट करून घेऊयात। तर बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण ही कैरी अशी आता पातळ स्लाइडमध्ये कट करून घेऊयात। तर ही सर्व ज्या कैऱ्या आहेत ना, अशाच प्रकारे आपण एकदम पातळ स्लाइडमध्ये कट करून घेऊयात। त्यामुळे सुकायलाही पटकन सुकली जाईल आणि खाताना सुद्धा ज्याप्रमाणे आपण चिंचेचे बुटुक खातो ना, त्याचप्रमाणे याची सुद्धा टेस्ट अगदी मस्त अशी लागेल। आता कैरीचे आपण पातळ अशा स्लाइड करून घेतल्या। आता लगेच आपण पुढची तयारी करूयात। तर इथे आपल्या साधारण 1-2 वाटी कैरीची पातळ स्लाइड असे बनवून तयार झाले आहेत। कैरी बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे। तर बघा, आता यामध्ये आपण काही सुके मसाले टाकूयात। तर ज्या चमच्याने आपण पोहे खातो ना, त्या चमच्याने 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकायची आहे, 1 चमचा काळे मिरेपूड टाकायची आहे। हवं तर तुम्ही थोडंसं मसाल्यांचं प्रमाण जे आहे ना, ते थोडंसं कमी जास्त करू शकता। 1 चमच्यापेक्षा थोडंसं कमी इथे आपण काळं मीठ वापरलं आहे। काळ्या मिठामुळे आपल्या कैरीला अगदी छान अशी चटपटीत चव येते। सोबतच आपण जे रेग्युलर भाजीसाठी मीठ वापरतो ना, ते सुद्धा 1 चमचा मीठ टाकून घेतलं आहे।
आता यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकून घेऊयात. तर हे जे तिखट आहे ना, बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलं आहे, कारण घरगुती जे तिखट असतं ते थोडंसं जास्त तिखट असतं आणि हे जे तिखट वापरलं आहे ते त्याचा रंगही छान येतो आणि थोडंसं तिखट कमी असतं. आता यामध्ये आपण एक 3 चमचे पिठी साखर वापरणार आहेत. यामुळे कैरीला आंबट, गोड, तिखट आणि चटपटीत अशी चव येते. तर 3 चमचे आपण पिठी साखर वापरली. आता पिठी साखर टाकून झाली की आपल्याला ना अगदी हलक्या हाताने हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण मसाले टाकले आहेत ना ते कैरीला छान असे कोट करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण जास्त असं जोर लावून सुद्धा ही कैरी आपल्याला मिक्स करायची नाही, कारण लगेचच याला पाणी सुटतं. त्यामुळे अगदी हलक्या हाताने ही कैरी मसाल्याला छान अशी कोट करून घेऊयात. तर बघा कैरी किती मस्त अशी मसाल्याला कोट झाली आहे. दिसायलाही खूप छान दिसत आहे आणि माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे. तर बघा कैरी आपण छान अशी कोट करून घेतली. व्यवस्थित आपल्याला जो मसाला आहे ना या कैरीला व्यवस्थित चांगला लावून घ्यायचा आहे. त्यामुळे सर्व मसाला सगळ्या कैरीला लागला की खाताना खूप छान अशी मज्जा येईल. आता कैरी आपली मसाल्याला लावून कोट करून झाली. आता ही कैरी आपल्याला सुकवून घ्यायची आहे. तर बघा ही जी चटपटीत मसाला कैरी आहे ना ही बनवण्यासाठी अगदी जास्त वेळ लागत नाही, फक्त हिला सुकवण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. आता एक मोठी प्लेट घेतली आणि त्यामध्ये जी कैरीची एक एक स्लाईड आहे ना ती आपण सुकवून घेणार आहेत. अगदी पातळ अशा आपल्याला या कैरीच्या ज्या स्लाईड आहेत ना प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत. एका प्लेटमध्ये जर बसत नसेल तर दुसऱ्या तुम्ही अजून 2 ते 3 प्लेटमध्ये हे असं चांगलं सुकवून घेऊ शकता. आता आपण हे सर्व छान असं व्यवस्थित पसरवून घेतलं तर याला कमीत कमी 1-2 दिवस उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायचं आहे. आणि वाळल्याच्या नंतर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आपली मसाला कैरी किती छान अशी मस्त तयार झाली आहे. आता बघा 1-2 दिवस ही कैरी जी आहे ना ती मी उन्हामध्ये वाळवली. मसाला खूप छान असा याचा सोक झाला आहे आणि दिसायला ही कैरी खूपच मस्त दिसत आहे. आता ही कैरी आहे ना तर तुम्ही असंच नुसती सुद्धा खाऊ शकता किंवा जर जेवणामध्ये जर काही चांगलं नसेल तर तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही ही कैरी खाऊ शकता किंवा प्रवासाला जात असाल तर मुखवास म्हणून ही कैरी खाऊ शकता. जर तुम्हाला ताप आला असेल तर ताप आल्याच्या नंतर तोंडाची चव ही बिघडली जाते, तर ही कैरी तुम्ही खाऊ शकता. याने तोंडाची चव जी आहे ना ती चांगली होते. आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हीसुद्धा ही अशी चटपटीत आंबट गोड तिखट कैरी आहे ना अगदी वर्षभरासाठी बनवून ठेवा आणि इतर वेळी कधीही तुम्ही ही कैरी नक्की खाऊ शकता. किंवा जर तुम्ही वरण बनवत असाल तर वरणामध्ये सुद्धा किंवा बेसन बनवत असाल तर त्यामध्ये ही कैरी टाकू शकता. अतिशय उत्तम लागतं. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे, माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त चटकदार रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा.